ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उपवर्गीकरण संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक संपन्न। उपवर्गीकरण नावाखाली जे काही षडयंत्र चाललेले आहे ते षडयंत्र हाणून पाडण्यासाठी 30 जूनला महाराष्ट्राच्या विधानसभेत वरती आझाद मैदान ते मंत्रालय असा प्रचंड मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। हा मोर्चा भारतीय बौद्ध महासभा राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि समता सैनिक दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर भीमराव यशवंत आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आणि वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, रिपब्लिकन सेनेचे सरसेनानी राष्ट्रीय अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे अध्यक्ष बबनराव खोलप, राष्ट्रीय उपाध्यक्ष ॲडव्होकेट एस.के. भंडारे, ॲडव्होकेट एस.एस. वानखेडे यांच्या उपस्थितीत दिनांक 30 जून 2026 रोजी आझाद मैदान मंत्रालयावर धडकणार। मोर्चा म्हणून सर्व भारतीय बौद्ध महासभेचे पदाधिकारी, समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि बौद्धाचार्य, केंद्रीय शिक्षक शिक्षिका यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी, युवा कार्यकर्ते, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी यांच्यासह विविध सामाजिक संस्था यांनी या मोर्चात प्रचंड संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय सचिव B.H. गायकवाड गुरुजी यांनी केले आहे। तसेच गायकवाड गुरुजी हे कल्याण येथे भारतीय बौद्ध महासभा ठाणे जिल्हा शाखेच्या वतीने उपवर्गीकरण या संदर्भात एका बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। त्यावेळी गायकवाड गुरुजी हे प्रमुख मार्गदर्शन करीत होते। तसेच या बैठकीचे अध्यक्ष विजय गायकवाड गुरुजी हे होते। ठाणे जिल्हा महिला अध्यक्षा शिलाताई तायडे, ठाणे जिल्हा शाखेचे सर्व पदाधिकारी आणि ठाणे जिल्हा अंतर्गत तालुका शाखेचे पदाधिकारी, समता सैनिक दल यांच्यासह विविध शाखेचे पदाधिकारी, रिपब्लिकन सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते। तसेच या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ठाणे जिल्हा शाखेचे सरचिटणीस छगन सुरवाडे सर यांनी केले। वृत्तसंकलन अशोक निकम, उल्हासनगर। नमो बुद्धाय, जय भीम। नमस्कार, मी भीमराव यशवंतराव आंबेडकर या व्हिडिओच्या माध्यमातून महाराष्ट्रातील गंभीर प्रश्न आपल्या समोर मांडत आहे। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महायुतीच्या माध्यमामधून जे अनुसूचित जातीला 13% आरक्षण होतं त्यामध्ये उपवर्गीकरण करून ABCD करण्याचा घाट घातलेला आहे। त्याला संपूर्ण 59 जातीचा विरोध आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा संपूर्ण समाज होमोजिनियस असं म्हटलं होतं। त्याच्यामध्ये त्यांनी उपजाती केल्या नव्हत्या, परंतु या सरकारच्या माध्यमामधून ह्या 59 जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा, त्यांच्यामध्ये वितुष्ट लावण्याचा, परस्परांमध्ये द्वेष भावना निर्माण करण्याचा डिसिजन ह्या महाराष्ट्र सरकारने घेतलेला आहे। त्याला आमचा विरोध आहे। ह्या ABCDच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो, अनुसूचित जातीच्या कुठल्याही जातीचं भलं होणार नाही, तर येणाऱ्या काळामध्ये जाती उद्ध्वस्त होतील। सामाजिक दृष्ट्या, आर्थिक दृष्ट्या, शैक्षणिक दृष्ट्या नोकऱ्या मिळणार नाहीत। एवढं मोठं षडयंत्र ह्या महाराष्ट्रामध्ये चालू आहे। त्याला विरोध करण्यासाठी, महाराष्ट्र सरकारला जाब विचारण्यासाठी, महाराष्ट्र सरकारची हुकुमशाही मोडण्यासाठी येणाऱ्या 30 जून रोजी दुपारी 2 वाजता आझाद मैदान ते मंत्रालय येथे लाखोच्या संख्येने हजर राहून या सरकारला आपली ताकद किती आहे हे दाखवण्याचा आपला प्रयत्न असायला पाहिजे। हे जर उपवर्गीकरण जर पास झालं विधेयक, तर येणाऱ्या आपल्या भावी पिढ्या उद्ध्वस्त होतील। त्याच्यासाठी आपल्याला आता लढावं लागेल। ह्या मोर्चामध्ये जो मोर्चा आरक्षण उपकरण विरोधी संघर्ष समितीच्या वतीने आयोजित केलेला आहे, त्याच्यामध्ये बौद्ध आहे, चर्मकार समाज आहे, रोहिदासी समाज आहे, मातंग समाज आहे, वाल्मिक समाज आहे, गुरव समाज आहे, 59 जाती त्यामध्ये भाग घेणार आहेत। एक अद्भुतपूर्ण असा मोर्चा सरकारला जाब विचारण्यासाठी 30 जून रोजी आयोजित करण्यात आलेला। आपल्या सगळ्यांना कळकळीची विनंती आहे, आपल्या सगळ्या संघटनेचे लोक घेऊन, NGOज असतील, संस्था असतील, तरुणांचे स्पोर्ट्स क्लब असतील, जयंत्यांचे संस्था असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती संस्था असतील, त्या सगळ्यांनी ह्या मोर्चामध्ये सामील होणं गरजेचं आहे असं मी समजतो आणि ह्या उपवर्गीकरणाला विरोध करावाचा लागतो। नमो बुद्धाय, जय भीम, जय संविधान।